हॅलो, चंद्रकला चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मग आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने बटाट्याच्या कीसपासून पापड्या बनवणार आहोत. तर मग बटाटे स्वच्छ धुवून त्याची साल काढून घेतली आणि जाडसर कीस करून घेतला. कीस चांगला 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, म्हणजे त्यातील स्टार निघून जाते. आणि मग पाणी उकळायला ठेवलं. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये मीठ घालून घेतलं, त्यावरती कीस घालून घेतला आणि कीस चांगला उलटपालट करून खळखळ उकळी येऊपर्यंत हाताने दाबून तटकन तुटेल अशा पद्धतीने शिजवून घेतला. आणि मग सगळा कीस चाळणीवरती ओतून त्यातील पाणी निथळून घेतलं आणि एका परातीमध्ये घालून घेतला. थोडा थंड करून त्यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेतलं, 1 चमचा जिरेपूड घालून घेतली, 1 मूठभर पुदिन्याची पाने आणि कोथिंबीर बारीक कापून त्यामध्ये घालून चांगलं मिक्स करून घेतलं. आणि मग आता पापड्या गोलगोल येण्यासाठी एका श्रीखंडाच्या डब्याच्या झाकणाची रिंग कापून घेतली आणि मग त्यामध्ये कीस घालून हाताने जरा असं दाबून गोलगोल आकार देऊन घेतला, म्हणजे की पापडी विस्कळत नाही. आणि मग अशा पद्धतीने सगळ्या पापड्या तयार करून घेतल्या. पापड्या फॅनच्या हवेखाली घरामध्ये सुकायला टाकून द्यायच्या, म्हणजे फॅनच्या हवेने पण चांगल्या सुकतात आणि पांढरा शुभ्र कलर येतो. आणि दुसऱ्या दिवशी मग उन्हामध्ये वाळवायला घालायच्या. 2 दिवस उन्हामध्ये वाळल्यानंतर अगदी कडकडीत अशा आपल्या पापड्या वाळून तयार होतील. मग आता तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवायचं आणि ते गॅसची फ्लेम थोडी मंद करून त्यामध्ये पापडी टाकून आणि उलटपालट करून चांगली कुरकुरीतपणा येऊपर्यंत तळून घ्यायची. आणि अगदी चविष्ट आणि छान लागतात अशा पद्धतीने पापड्या. जरा वेगळ्या पद्धतीच्या आणि पुदिन्याच्या फ्लेवरच्या चवीला फारच छान लागतात. तर तुम्ही पण बनवा अशा पद्धतीने पापड्या. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. धन्यवाद.